सांगलीचा तिढा सुटता सुटत नाहीये म्हटल्यावर काँग्रेसनं आता प्रस्तावच पुढे आणलाय। सांगली काँग्रेस करता सोडून त्या मोबदल्यात उत्तर मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हा प्रस्ताव मात्र फेटाळलाय। महाविकास आघाडीत जागा अदलाबदलीचे वारे, सांगलीच्या मोबदल्यात उत्तर मुंबई ठाकरेंना देणार, काँग्रेस अदलाबदलीच्या प्रस्तावावर आशावादी। महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा तिढा सुटता सुटत नाहीये। दुसरीकडे काँग्रेसला उत्तर मुंबईत तुल्यबळ उमेदवार सापडतही नाहीये। दोन जागांच्या तिढ्यामुळे महाविकास आघाडीत विसंवाद होऊ नये यासाठी आता एक नवा प्रस्ताव चर्चेत आलाय। सांगलीची जागा काँग्रेसला देऊन त्याच्या मोबदल्यात उत्तर मुंबई मतदारसंघ ठाकरेंना सोडण्याचा प्रस्ताव काँग्रेसनं दिल्याची माहिती आहे। विशाल पाटील हे सांगलीसाठी सक्षम उमेदवार असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। सांगलीच्या मोबदल्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं उत्तर मुंबई लढावी असा प्रस्ताव काँग्रेसचा असल्याचं सांगण्यात येत आहे। उत्तर मुंबईत तेजस्वी घोसाळकर किंवा विनोद घोसाळकर हे ठाकरेंकडे उमेदवार असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। तर काँग्रेसचा कथित प्रस्ताव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं फेटाळून लावला आहे। जागा वाटप पूर्ण झालेलं आहे। मुंबईतल्या जागा वाटपाचा सुद्धा विषय संपलेला आहे। उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि एकदा उमेदवार जाहीर झाल्यावर त्यांना मागे घेण्याची परंपरा शिवसेनेमध्ये नाही। काँग्रेसनं मात्र जागा आणि उमेदवार अदलाबदलीचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सांगितलं आहे। उमेदवारीच्या चर्चा आता संपल्याचं काँग्रेस नेते सांगू लागले आहेत। जे काय चर्चा होत होत्या झाल्या त्याचा सगळा पूर्णविराम झालेला आहे। आता सगळे आपल्या आपल्या कामाला लागलेले आहेत। सगळं जे काय सरकार जे गेली 10 वर्ष बर्बाद देशाला करून टाकलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये लढायचं आहे आणि जिंकायचं आहे। या ईर्ष्येने सगळ्या जागा आम्ही लढवणार आणि जिंकणार। सांगलीबाबत शिवसेना थोडी जास्तच आग्रही आहे, तर उत्तर मुंबईत पराभूतांच्या मानसिकतेत आहे। त्यामुळे हा प्रस्ताव फक्त चर्चेच्या पातळीवरच राहण्याची शक्यता जास्त आहे। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।